सरकारमध्ये कॅबिनेट पद मिळालं नसल्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गट काहीशे नाराज झालेत असं वाटतंय का? मला असं वाटतं की शिंदे गट आणि अजितदादा गट नाराज असण्याचं कारण अजिबात नाही आहे. आणि आमची महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे, बळकट आहे. मागणी सगळ्यांची असते, ही सगळ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आहे. मी लोकसभेची सीट मागितली, मला सीट मिळाली नाही, तरी मी माझी नाराजी बाजूला ठेवून मी महायुतीमध्ये राहिलो आणि ताकदीनं काम केलेलं आहे. त्यामुळं छोट्या मोठ्या गोष्टीवर काय थोड्या अडचणी असतात नाही, परंतु नाराजी अजिबात नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादांना एक मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता काय कॅबिनेट मंत्र्याची मागणी त्यांची आहे किंवा मंत्रिपदाची चर्चा करून मार्ग निघेल. विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआय किती जागा मागणार आहे? विधानसभेमध्ये एकतर मागे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती आणि लोकसभेला आम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळं आम्हाला काहीतरी 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. पण आता सगळे मित्रपक्ष आपल्या सोबत आहे. बीजेपी तर आपला मोठा पक्ष आहेच आहे, पण शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आमचा आरपीआय आहे, महादेव जानकर आहे, सदाभाऊ होत आहे, विनय कोरे आहे. असे अनेक मान्यवर जे आहेत ते या महायुतीमध्ये आहे. त्यामुळे आरपीआयला एक 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. चर्चेतून काही जागा थोड्या कमी जास्त होतील, पण यावेळेला विधानसभाच्या काही जागा लढायच्या आणि निवडून आणायच्या असा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि जरी लोकसभेमध्ये आम्हाला थोडं अपयश आलेलं असलं, त्याच्यामध्ये अनेक कारणं होती. या इंडिया आघाडीवाल्यांनी मतदारांनी ब्लॅकमेल केलेलं आहे. त्यांनी लोकांना संविधान बदलणाराचे अफवा पसरवून समाजामध्ये फूट काढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचा फटका आम्हाला बसलेला आहे. विधानसभेला त्याची काळजी आम्ही घेणार आहोत आणि दलित असतील, मायनॉरिटी असतील, त्यांच्या मताचा गैरसमज आहे दूर करून त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ओबीसी समाज जो आहे त्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका राज्य सरकारची आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळं मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, दलित आहेत, आदिवासी आहेत, मायनॉरिटीज आहेत, या सर्वांना सोबत घेऊन आम्ही यावेळेला कमीत कमी 170 ते 180 जागा निवडून आणायच्या अशा पद्धतीचा आमचा निर्धार आहे. आणि यावेळेला माननीय उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल, या पक्षाला संविधानाची भूमिका आता काही फारशी मांडता येणार नाही. आणि त्यामुळं आम्ही मोदींनी केलेला जो विकास आहे किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत. त्यामुळं आम्हाला विधानसभेमध्ये चांगलं यश मिळेल आणि सरकार महायुतीचं घेईल असा आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही विधानसभेसाठी 8 जागा मागणार आहे असं म्हटलेलं आहे, पण इतक्या जागा महायुतीकडून तुम्हाला मिळतील असं वाटतंय? मी आता अगोदर इथं सांगितलं की मागणी 8-10 जागांची आहे. एकदा चर्चेला बसल्यानंतर उमेदवार कोण आहे, मतदारसंघ कसा आहे, काय आहे, या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर काय जागा थोड्या कमी जास्त होतील, पण जागांची 8-10 जागांची मागणी आमची आहे. भाजप जे आहे ते घटक पक्षांना अपेक्षित जागा देत नाही असा आरोप केला जातोय, त्यात किती तथ्य आहे? मला असं वाटतं की देत नाही असं नाही. आपण लोकसभेला पाहिलेलं आहे की एकनाथ शिंदे यांना 15 जागा ते देण्यात आल्या होत्या, अजितदादा पवार यांना 4-5 जागा ते देण्यात आल्या होत्या. आमच्या पक्षाला जागा मिळाली नाही कारण मी राज्यसभेत होतो आणि मी कुठंतरी एका मतदारसंघामध्ये अडकू नये आणि म्हणून माझा प्रचारामध्ये उपयोग व्हावा. आणि माझी राज्यसभा 26पर्यंत आहे. त्यामुळं मला जरी लोकसभा दिली नसली तरी मी या प्रचारामध्ये उतरलो, माझे सगळे कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरले आणि 17 जागा ज्या माहितीचे निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आरपीआयचा फार मोठा वाटा आहे.